सो आजचा ब्लॉग खूप सुंदर आहे कॉज शो स्टॉपर म्हणून आहे मलायका अरोरा. सो मी झालो रेडी आणि हा आउटफिट मी वेअर केला शोसाठी जाण्यासाठी. तिथं वेगळा आउटफिट आहे. सो मी मला थोडा डार्क आउटफिट कॅरी करू. सो मी हा आउटफिट वेअर केला आणि आता शेक पितोय ओट्स आणि प्रोटीनचा. कॉज लंच वगैरे होईल बट थोडी एनर्जी पाहिजे, रिहर्सल वगैरे होईल त्यासाठी. सो उठून पिऊया आणि निघूया. सो ओव्हरऑल लुक हा आहे. खूप दिवसानंतर मी कॉन्वर्स घातलेत कॉज ह्या आउटफिटला जात होती म्हणून. तर चलो निकलते, पिते आहे निकलते. आणि चैतन्य सरांसोबत आम्ही गेलो पिंपरीला जिथे की आपला शो होणार होता. आणि फायनली आम्ही पोहोचलो तिथे. त्यानंतर आम्हाला स्टार्ट करायची होती रिहर्सल्स. सो शो होता संध्याकाळी. आम्ही तिथे पोहोचलो तो ॲटलिस्ट 1 वाजेपर्यंत. सो त्यानंतर रिहर्सल चालू झाली. खूप फन काइंड ऑफ होतं आणि चैतन्य सरांसोबत काम करताना प्रत्येक वेळेस तेच होतं. आज का ब्लॉग सब सही है ना, सब अच्छा है, इजी है ना, इजी है ना. स्लो चल थोड़ा. किधर गया, कोई हिल रहा नहीं यहाँ का. अरे हिलो. आणि त्यानंतर आम्ही बसलो मेकअपसाठी वेट करत. कॉज गर्ल्सचं आधी मेकअप होणार होतं कारण त्यांना वेळ लागतो म्हणून. त्यानंतर आमचं मेकअप होतं. बाई आतल्यापेक्षा चांगलं तर इथं वॉशरूममध्ये वाटतंय. इतकी चांगली AC लावली इथं. आणि हे वॉशरूममध्ये मी सध्या इट्स क्वाईट कूल. हे प्रोटीन इंटेक रेड हँडेड. त्यानंतर आमचं मेकअप वगैरे डन करून आम्ही आउटफिट वेअर केला आणि सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होते शोसाठी. कॉज इथे आज येणार होती आमच्यासोबत शो स्टॉपर म्हणून मलायका. सो प्रिपरेशन होत होतं आमचं आणि ॲड्रेलिन रश असतं त्यावेळेस. कॉज तीच तर खरी मज्जा आहे रनवेची. जोपर्यंत मी स्टेजवर जात नाहीत तोपर्यंत तुमचं ॲड्रेलिन रश करत असतं की कसं होईल रिहर्सल. सगळी जी केली आहे ती मेहनत चांगली दिसेल का नाही. आणि फायनली तो टाईम आला की आमचा वॉक झाला आणि त्यानंतर एंट्री झाली मलायका अरोराची जी स्टॉपर होती. आणि त्यानंतर आम्ही ते थांबलो आणि शो संपला. फायनली खूप सुंदर शो झाला. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.